हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? सर्वांनाच नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. नारळी पौर्णिमा म्हटलं तर प्रत्येकाकडेच काहीतरी नारळाचा वेगवेगळा पदार्थ बनवला जातो. खास तुमच्यासाठी आज मी आमच्या आगरी कोळी पद्धतीने नारळी भात कसा बनवायचा ही रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आज आपण नारळी पौर्णिमा स्पेशल असा नारळी भात बनवणार आहोत. त्याकरता 1 वाटी बासमती तांदूळ घेतले आहेत. हे इंडिया गेटचे बासमती तांदूळ आहेत. स्वच्छ धुवून अर्ध्या तासासाठी हे भिजत ठेवले आहेत. कधी बासमती तांदूळ धुवून असे भिजत ठेवले का आपला भात, पुलाव किंवा बिर्याणी असो छान मोकळा मोकळा तयार होतो. 1 वाटी बासमती तांदळाकरता आपण पाऊण वाटी गुळ वापरणार आहोत किंवा अर्धा वाटी गुळ वापरलं तरी चालेल. तुमच्या गोडीप्रमाणे तुम्ही गुळ वापरायचा आहे. 1 वाटी खवलेलं हे ओलं खोबरं घेतलं आहे. 2 चमचे तूप वापरणार आहोत. 1 चमचा वेलची जायफळ पूड, थोड्याशा दुधामध्ये केसर घातला आहे म्हणजे आपल्या नारळी भाताला अगदी सुंदर रंग येतो. आणि ड्रायफ्रुट्स मध्ये काजू, बदाम आणि मनुके घेतले आहेत. तर चला मग लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. अर्ध्या तासासाठी हे भिजवून घेतलेले बासमती तांदूळ आहेत ना, आता ह्यातलं पाणी काढून घेणार आहोत आणि हा तांदूळ आपण थोडासा शिजवून घेणार आहोत. तर चला मग ह्यातलं सर्व पाणी काढून एका स्ट्रेनरवर हा तांदूळ काढून घेते. भात शिजवून घेण्याकरता आपण हे पाणी कढईत उकळवत ठेवलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण एक दालचिनीचा तुकडा घालूया. 5 ते 6 लवंगा ऍड करणार आहे. नंतर 1 मसाला वेलची. जरी गोडाचा पदार्थ असला तरी थोडं तरी मीठ हवं म्हणून अगदी पाव चमचा एवढं मीठ ऍड करते. स्वच्छ धुवून निथळून घेतलेले हे तांदूळ ऍड करूया. तांदूळ ऍड केले की आपण ह्याच्यामध्ये चमचाभरच तूप ऍड करणार आहोत. असं उकळत्या पाण्यात आहे ना तूप घातलं का आपला भात छान सुटसुटीत होतो. आता ह्याला एक छानशी उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा, भाताला पण आपल्या छान उकळी आली आहे. भाताला उकळी आली ना का खूप जास्त वेळ भात शिजवायचा नाही. अगदी 3 ते 4 मिनिटासाठीच हा भात उकळी आल्यावर असा शिजवून घ्यायचा आपल्याला. 3 ते 4 मिनिटं झाली आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता भात कसा असा लांबडा झाला आहे. आता या स्टेजला आहे ना हा भात लगेचच आपण काढून घेणार आहोत. एक चाळण घेतली आहे, त्याच्यामध्ये हा अर्धवट शिजवून घेतलेला भात आपण काढून घ्यायचा आहे. जर जास्त भात शिजवलात ना तर तुमचा नारळी भात चिकट होईल आणि असा मोकळा मोकळा दिसणार नाही. गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि सर्व हा भात मी ह्या स्ट्रेनर मध्ये काढून घेते. हे बघा, पूर्ण हा भात आपण काढून घेतला आहे. आता हा ना फॅन खाली ठेवून थोडासा गार करून घेऊया. नारळी भात बनवण्याकरता गॅसवर आपण हा पॅन ठेवला आहे. एक मोठा चमचा भरून आपण तूप घेणार आहोत. तूप पण व्यवस्थित गरम झालं आहे. आता ह्याच्या फोडणीला ना आपण एक 4-5 लवंगा घालूया. एक दालचिनीचा तुकडा आहे तो ऍड करते. ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स जे आपण काढून घेतलेले ते ऍड करूया. गॅसची फ्लेम मी मीडियम वरच ठेवली आहे. मीडियम फ्लेम वर हे ड्रायफ्रुट्स आणि लवंग आणि दालचिनी थोडीशी परतून घ्यायची आहे. ड्रायफ्रुट्स असे तुपावर परतून घेतले ना का चांगले क्रिस्पी लागतात भात खाताना. हे बघा, ड्रायफ्रुटचा कलर पण हळूहळू चेंज होत आला आहे. आता आपण ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये खवलेलं ओलं खोबरं ऍड करूया. एक मोठी वाटी भरून आपण खवलेलं ओलं खोबरं घेतलं आहे. पाऊण वाटीपेक्षा थोडंसं कमी मी गुळ घेतला आहे. तुमच्या गोडीप्रमाणे तुम्ही गुळ वापरू शकता.
आता गुळ आणि खोबरं लो टू मीडियम फ्लेम वर छान एकजीव होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, गुळ आणि खोबरं छान एकजीव झालं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हे केसरवालं दूध आहे ना ते ऍड करणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चमचाभर वेलची जायफळ पूड ऍड करते. पुन्हा एकदा हे सारण आहे ना व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. आता जो शिजवलेला भात आहे ना, हे बघा थोडा गार झाल्यावर छान मोकळा मोकळा होतो, तो ऍड करून घ्यायचा आहे. हे बघा, भात आपण ह्याच्या शिजवलेला व्यवस्थित ऍड केला आहे. आता आपण ह्याला मीडियम फ्लेम वरच या सारणामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. भात अगोदर शिजवून घेतला ना, आपला नारळी भात आहे ना अगदी सुंदर मोकळा मोकळा तयार होतो. गॅसची फ्लेम मी आता मीडियम वर ठेवते आणि मीडियम फ्लेम वर हा भात आपल्या ह्या खोबऱ्याच्या चवीमध्ये छान मिक्स करून घेते. हे बघा, आपण या नारळाच्या चवीमध्ये भात छान एकजीव करून घेतला आहे. आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक 4 ते 5 मिनिटासाठी लो टू मीडियम फ्लेम वर ह्याला छानशी वाफ काढून घ्यायची आहे. 4 ते 5 मिनिटं झाले आहेत. झाकण काढून बघूया. तुम्ही बघू शकता, आपण पिवळं गुळ वापरल्यामुळे गुळाचा रंग आणि केसरचा रंग भातामध्ये छान उतरला आहे. अगदी सुंदर रंग आणि टेक्स्चर आपल्या ह्या नारळी भाताला आला आहे. झटपट असा तयार झालेला नारळी भात आता मी सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेते. गॅसची फ्लेम आपण स्विच ऑफ केली आहे आणि लगेचच आता हा नारळी भात आपण सर्व करून घेणार आहोत. सुंदर असा तयार झालेला आपला हा नारळी भात आपण ह्या सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेतोय. अगदी परफेक्ट टेक्स्चर, टेस्टला आणि दिसायला पण सुंदर असा आपला हा नारळी भात तयार झाला आहे. तुम्हाला पण जर मी बनवलेला झटपट असा हा नारळी भाताची रेसिपी आवडली असेल तर यावर्षी तुम्ही पण नारळी पौर्णिमेच्या वेळी नक्की माझ्या पद्धतीने हा नारळी भात घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला हा नारळी भात कसा झालाय ते. जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या नारळी भाताचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.